नमस्कार, हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी हुमासाठी घेऊन आले हिवाळ्याची मस्त अशी हेल्दी अशी रेसिपी. तर आज आपल्याला बनवायचं आहे अजमेरची किंवा राजस्थानची फेमस अशी गोंदपाकची रेसिपी. गोंदपाक म्हणजे काय, तर हिवाळ्यामध्ये केली जाते बघा ही रेसिपी. आपल्याकडे जसे डिंकाचे लाडू केले जातात ना, मेथीचे लाडू केले जातात, हळीवाचे लाडू केले जातात, तसेच हिवाळ्यामध्ये हे बर्फी केली जाते त्यांच्याकडे. बर्फीच म्हणूया त्याला. गोंदपाक म्हणजे काय, गोंद म्हणजे डिंक, पाक म्हणजे बर्फी. तर डिंकाची बर्फी किंवा डिंकाची वडी आपल्याला आज करायची आहे. तर जवळजवळ आपल्या डिंकाच्या लाडू सारखंच साहित्य त्याच्यामध्ये आहे, जास्त काही नाही. थोडासा फरक असेल, नाहीतर साहित्य हे तेच आहे. तरी पण साहित्य काय काय आहे ते तर बघा. गोंदपाक करायचा आहे म्हणजे डिंकाची वडी किंवा डिंकाची बर्फी करायची आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे डिंक. 100 ग्रॅम डिंक घ्यायचे आपल्याला. हे बघा, एक छोटी वाटी भरून आहे. आता बाकीचे ड्रायफ्रुट्स आहेत ना, ते तुमच्या आवडीने, तुम्हाला पाहिजे ते घ्यायचे, तुमच्या आवडीने कमी जास्त तुम्ही करू शकता. तर मी ते एक वाटी घेतलेलं आहे. खोबरं, किसलेलं खोबरं आहे ते घेतलेलं, सुकं खोबरं आहे. त्यानंतर आपण एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ लागणार आहे आपल्याला, चाळून घेतलेलं आहे. इथं काही बघा ड्रायफ्रुट्स आहेत, मी मिक्स घेतलेले आहेत. आता इथं काजू आहेत, बदाम आहेत, इथं मनुके आहेत, आणि इथं मी खजूर घेतलेली ओली. आता ह्याच्यात तुम्हाला काही आवडत नसेल किंवा नाही आहे तुमच्याकडे, तर तुम्ही स्किप केलं तरी चालणार आहे. जे आहेत ते ड्रायफ्रुट्स आहेत ते तुम्ही घ्यायचे आहेत, त्याच्यामध्ये वाढवले तरी चालणार आहेत. फक्त वाटीचं प्रमाण लक्षात घ्यायचं, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये गूळ किंवा साखर घालता येईल. त्यानंतर आपल्याला लागणार आहे तूप. तूप आता आपल्याला लागेल तसं घालायचं आपल्याला. जास्त तूप लागत नाही ह्याच्यामध्ये. इथं थोडीशी सुंठ पावडर घेतलेली, सुंठ पावडर किंवा वेलची पावडर, जायफळ पावडर तुम्ही आवडीला तुमच्या घालू शकता. गुळ आहे, हे बघा, इथं मी एक वाटी गुळ घेतलेला आहे. इथं तुम्ही अर्ध्या प्रमाणात सुद्धा गुळ घेऊ शकता, म्हणजे जेवढ्या वाट्या आपलं साहित्य भरेल ना, त्याच्या अर्ध तुम्ही गुळ घेऊ शकता. म्हणजे आता गोड कसं आहे बघा, इथं आपण खजूर वापरतोय, ड्रायफ्रुट्स आहेत, हे सगळे गोड आहेत, त्याच्यामध्ये गोडवा आहे, त्यामुळे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे. लागलं तर मी आणखी थोडासा वरून घालणार आहे, बघूया आणखी. त्यानंतर हा आपण करतोय गोंदपाक, त्याच्यामध्ये घातला जातो मावा. मावा म्हणजेच खवा, जो आपण खवा आणतो ना, तो घातला जातो. पण खवा जर घातला किंवा मावा घातला तर ती बर्फी किंवा तो गोंदपाक आहे तो जास्त दिवस टिकत नाही. 8 दिवसाच्या वरती हा टिकत नाही. तर आपल्याला जर जास्त दिवस टिकवायचं, महिनाभर खायचंय करायचंय, तर मग ते मावा किंवा खवा आहे तो स्किप करायचा आहे, घालायचंच नाही. मी आता ह्याच्यामध्ये घालणार आहे मिल्क पावडर. ही बघा, तुमच्या आवडीनं असेल तर 1-2 पुड्या आणून घातल्या तरी चालणार आहे, म्हणजे वाटी करायची अशी. गॅसवरती बघा मी हा पॅन ठेवलेला आहे. आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, डिंक आहे तो तळून घेऊया. तर डिंक तळण्यासाठी आपण पहिल्यांदा 2 चमचे तूप घालूया. तूप गरम झाला की थोडा थोडा करत आपल्याला डिंक तळायचा आहे. एकदम डिंक घालायचा नाही, नाहीतर तो आतमध्ये कच्चा राहतो आणि वरून फक्त तो फुलला जातो. डिंक तळून घ्यायचा, व्यवस्थित डिंक तळला जातो. आणि तर डिंक आहे ना, वरून नुसता जळला जाईल, आतून कच्चा राहील तो. तर बघा, डिंक आहे तो आपला सगळा तळून झालेला आहे. हा बघा. चला आता ड्रायफ्रुट्स आहेत ते आपण त्याच्यावरती तळून घेऊया. तूप आहे ना, त्याच्यावरतीच आपल्याला हे ड्रायफ्रुट्स आहेत ते तळून घ्यायचे. मनुके मी त्याच्यामध्ये घातलेले नाही आहेत, काजू आणि बदाम आहेत ते आपण घातलेले. इथं तुम्ही अक्रोड वगैरे तुम्हाला घ्यायचे असतील तर ते घेऊ शकता. खजूर पण आपण घातलेली नाही, खजूर पण आपण नंतर घालू. हे ड्रायफ्रुट्स आहेत आपण थोडेसे मिक्सर मधून बारीक करायचे, त्यामुळे मी हे वेगळे केलेले. जर तुम्हाला करायचे नसतील बारीक, तर मग तुम्ही मनुके सुद्धा याच्यामध्ये घातले तरी चालणार. हलकेसे फ्राय करून घ्यायचं. चला, तर आता हे ड्रायफ्रुट्स आहेत ना, ते पण काढून घेऊया. त्याच्यामध्ये आता मी खोबरं भाजणार आहे.
खोबरं भाजण्यासाठी आपल्याला तुपाची गरज नाही, त्यामुळं जे तुपकट असं भांड होतं आपलं, म्हणजे तूप किंवा ड्रायफ्रुट्स काढले आपण, तूप काय थोडंसंच राहिलेलं आहे त्याच्यामध्ये. हलकंसं भाजून घ्यायचं, जास्त नाही भाजायचं. आता एक चमचा आपण तूप घालायचं. थोडी खजूर आहे ती आपण तुपावरती परतून घेऊया. ऑप्शनल आहे, खजूर घालू शकता. तुम्हाला जर खारकीची पावडर वापरायची असेल, खारीक पावडर वापरू शकता. बिया काढलेली आहेत बघा मी. ऑप्शनल आहे. गव्हाचं पीठ आहे ते घालायचं. गव्हाचं पीठ आपल्याला जसं आपण बेसनाचे लाडू करतो तसं अगदी त्याचा कलर चेंज होईपर्यंत हलकं असा कलर त्याचा चेंज झाला पाहिजे आणि खूप पेशन्सने असं त्याला आपण भाजून घ्यायचं. गॅस अजिबात मोठा करायचा नाही, बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं. जरा तूप घालायचं आपल्याला, आणखी एक चमचाभर तूप घालणार आहे मी. गॅस आपण बारीक केलेला आहे. आणखी एक चमचाभर तूप घालणार आहे बघा. कोरडं वाटते ना आपल्याला मिश्रण. बघा 3 ते 4 मिनिटं झालेले आपण हे पीठ भाजतोय ते. आणि मी तो पॅन काढलेला आहे, कारण त्या पॅनमधून सगळं पीठ बाहेर पडत होतं, भाजता येत नव्हतं आपल्याला व्यवस्थित ते. त्यामुळे मी कढई घेतलेली आता, आणि ह्याच्यामध्ये आणखी मी 3 चमचे तूप घातलेले बघा. कारण हे पीठ भाजतोय ना आपण, त्याला पिठामध्ये ते तूप आहे ते शोषलं जातं, जसं आपण बेसनाचं पीठ भाजतो तसं. तर तूप हे तर जास्त लागतं थोडंसं, एक 3-4 चमचे लागतो तूप. तर मी आतापर्यंत 3 चमचे घातलेले तूप बघा. आणि छान असं भाजलं गेलेलं आहे पीठ आपलं. आपण काय करूया, ही मिल्क पावडर आहे ना त्याच्यामध्ये घालूया, ज्याच्याबरोबरच छान अशी मिक्स होईल. गव्हाच्या पिठामध्ये घातलेली आपण मिल्क पावडर. बघा आपलं पीठ आणि मिल्क पावडर होते ते पण चांगलं भाजलं गेलेलं. आता गॅस आपण बारीक करूया, सॉरी गॅस आता बंदच करायचं आहे आपल्याला. आणि आता जो डिंक आहे आणि खोबरं आहे ते आपण थोडंसं मिक्सरवरती बारीक करायचं. मी आता खोबरं आहे ते हातानेच क्रश करणार आहे, जास्त बारीक नाही करणार आहे. तर बघा आता मी काय काय करून घेतलंय ते सांगते तुम्हाला. ही खजूर होती ती मिक्सरमध्ये बारीक केलेली बघा. ड्रायफ्रुट्स होते ते पण मिक्सरमधून थोडेसे ओबडधोबड असे बारीक करून घेतले. तुम्ही तसे पण घालू शकता, जसे आपण तुकडे केले होते तसेच पण घालू शकता. खोबरं आहे ते हातानेच क्रश केलेलं आहे, मिक्सरमधनं काढलेले आहे बघा. त्यानंतर आपण काय केलंय, हा डिंक होता तोही मिक्सरमधून थोडंसं ओबडधोबड काढलेला आहे. तो तुकडे दिसत असतील तुम्हाला जाडसर. आणि जर तुम्हाला मिक्सरमधून काढायचं नाही तर तुम्ही वाटीनं थोडंसं क्रश केलं तरी चालणार आहे. त्याच्यानंतर आपण गुळ सुद्धा थोडासा मी वाढवलेला आहे. इथं 1 कप मी गुळ घेतलेला आहे, कारण आपण मी खजूर वापरते. तर तुम्ही 1.5 कप गुळ घेऊ शकता, कारण ऑलरेडी आपण 1 कप गुळ घेतलेला आहे. आणि थोडंसं मी वाढवलेलं आहे कारण मी खजूर घेतलेली आहे म्हणून. तर चला आता काय करायचं, आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे. आणि गव्हाचं पीठ तर आपलं भाजलेलंच आहे. आता आपण काय करूया, हे सगळं जे साहित्य आहे ना ते एकत्र करूया, म्हणजे आपल्याला ते मिश्रण एकत्र केल्यानंतर मिक्स करता येईल. त्यामुळे हे जे गव्हाचं पीठ आहे त्याच्यामध्येच आपण हे सगळं घालायचं. त्याच्यानंतर आपण गुळ आहे तो वितळून घेऊया, कारण हे तर मिक्स करायला पाहिजे ना, तर सगळी गडबड होते आपली. हा डिंक आहे तो घालूया. डिंक मी बारीक का केला मिक्सरला, कारण एखादा तरी तुकडा तो कच्चा राहिलेला असतो आतमध्ये, तो दाताखाली जर आला तर मग खूप त्रास होतो आपल्याला. त्यामुळं शक्यतो डिंक मी तर बारीक करून घेतलेला आहे. हे पण मी अगदी बारीक नाही केलेलं आहे, थोडंसं मिक्सरमध्ये हलकंसं फिरवून घेतलेलं आहे. हे बघा, हे आपण सगळं आता मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये खसखस वगैरे घालायची असेल घालू शकता तुम्ही. बघा इथं डिंकाचे जे त्या आधीमध्ये असं जर दाताखाली आलं तर छान वाटतं, जास्त कडक नसावं नाही तर दाताला त्रास होऊ शकतो. थोडंसं चवीला मीठ घालूया. चिमटभर घातलेलं आहे. वेलची पावडर आणि सुंठ पावडर आहे ती पण घालायची. तर तुम्ही जायफळ पण वापरू शकता. हे मिक्स करूया पहिल्यांदा.
मस्त सुगंध येतोय, खूप छान असतं. जर होत नसेल मिक्स ना तर डायरेक्ट हाताने आपले मिक्स करून घ्या, कारण याच्यामध्ये ना हे बघा आता ही खजूर आहे, चमच्याने मिक्स होत असेल तर करा, नाहीतर मग हाताने केलं तरी चालेल. मी तर हातानेच करणार आहे, मला ते नाही शक्य. गुळ आपल्याला वितळून घालायचं याच्यामध्ये. पीठ आहे ना, गव्हाचं पीठ आहे, ते चांगलं मिक्स झालं पाहिजे ना, हाताचा वापर करायचा आपला. गुळ आहे तुम्ही पॅनमध्ये घातलेलं आहे बघा, 1 चमचाभर तूप घालू याच्यामध्ये. सगळं मिळून की नाही आपल्याला अर्धी वाटी तरी तूप लागते. आपल्याला गव्हाचं पीठ भाजण्यासाठी तूप जरा जास्त लागले. गॅस मिडियम टू स्लो करायचा आणि किंचितचं पाणी घालायचं आपल्याला 1 चमचाभर, कारण यात गुळाचे खडे पण आहेत ना. मी नंतर जो गुळ घेतला होता ते असं खडे घेतले होते ना, तुकडे करून घेतलेले. मऊ होता गुळ पण तुकडे करून घेतलेले, त्यामुळे गॅस बारीक केलेला आहे. आपण यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे, तर आता जळला असता गुळ. बघा गुळ वितळलेला आहे सगळा. सगळा पाक मी घातलेला याच्यामध्ये. गुळ आहे तो चांगला मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. पहिल्यांदा करते मी, लाडू करते प्रत्येक वर्षी, पण ह्या वर्षी म्हटलं बघूया डिंकवडी करून बघूया. आणि त्याचे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती, उमाज किचन मराठीवरती, ते नक्की बघा. त्याच्या वड्या ज्या असतात त्या जास्त कठीण नसतात, मऊसूदच असतात. थोडासा डिंका ठेवून तुम्ही असं वरतून घातला तरी चालणार आहे. थोडेसे माझ्याकडे ना पिस्त्याचे असे काप होते, ते घालणार आहे मी वर, छान दिसावं म्हणून फक्त. तर खूप सारे आपण ड्रायफ्रुट्स घातलेले त्याच्यामध्ये. छान सेट होऊ द्यायचंय, थोडंसं गरम आहे, त्याच्यानंतर आपण त्याचे काप काढू. किंवा आता जरी काप तुम्ही काढले तरी असं फक्त त्याला मार्क्स करून ठेवले तरी चालणार आहे. आणि जरी तुम्हाला वाटलं की बर्फी सेट आपली झालेली नाही, तर आपण काय मिश्रण घालायचं थोडंसं कढईमध्ये, पुन्हा थोडंसं हलवून घ्यायचं, काही हरकत नाही. काय आपली वडी होणारच नाही असं होणारच नाही. थोडंसं मिश्रण आपण कढईमध्ये घालून परत एकदा हलवून घ्यायचं थोडंसं. तर बघा बनवून तयार आहे आपला मस्त असा गोल पाक किंवा डिंकाची वडी. बघा छान असं थंड झालेलं आहे. आता काढायचं आहे, आता बघूया त्या साईडने पहिल्यांदा काढून घेऊया, म्हणजे आपल्याला काढता येईल. छान वड्या पडतात बघा, मस्त अशा. ही जरा बाजूला ठेवूया आपण, काढता येईल. हे बघा मस्त अशा वड्या पडलेल्या आहेत, किती सुंदर पडल्या, छानच अगदी मस्त.
गोंदपाक किंवा डिंकाची वडी मस्त अशी. आणि चवीला तर इतकी छान झाली आहे ना. कडेचा मी थोडंसं खाऊन बघितलं तुकडा, मस्त झालेली बघा. चला आता हळूवारपणे काढूया. खूप तर तुटतील वड्या. मस्त झालेले बघा. हे बघा चिकटलेली नाही काय, मस्त अशी डिंकाची वडी किंवा गोंदपाकची वडी तयार आहे. तुम्ही सगळ्या वड्या आहे ना जरा काढून घेते आणि नंतर आपण बघूया. तर बघा बनवून तयार आहेत आपल्या मस्त अशा डिंकाच्या वड्या किंवा गोंदपाक. किती छान झालेले आहेत. वड्या कसल्या निघाल्या आहेत भारी बघा. एकच नंबर वडी निघालेली. हे बघा नेहमीच आपण डिंकाचे लाडू करतो, तर ह्या वेळेस ह्या प्रकारे गोंदपाक किंवा डिंकाची वडी करून बघा. नक्कीच आवडेल तुम्हाला. आणि टेस्ट म्हणाल, मला तर राहुलं नाही, मी खाल्ली इतकी सुंदर झालेली आहे ना, एक नंबर झालेली. इतकं छान आहे ना. बघा आपण डिंकाच्या लाडूमध्ये गव्हाचं पीठ वगैरे घालत नाही, परत आपण मिल्क पावडर वापरलेली. जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही खवा वापरू शकता मिल्क पावडर ऐवजी. याच्यापेक्षा छान टेस्ट येणार आहे, एक नंबर लागणार आहे. नक्कीच तुम्ही ट्राय करा. बघ किती सुंदर झालेले. तर तुम्हाला एक टिप सांगायची मला इथं, की आपण गूळ वितळवून आपण ड्रायफ्रूट आणि खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये ओतला होता. तर आपण असं न करता गुळ आहे तो मोठ्या कढईमध्येच वितळवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे जे मिश्रण आहे ते घालायचं. 1 2 ते 3 मिनिटं फक्त त्याला हलवून घ्यायचं आणि नंतर ना वड्या पाडायला घ्यायच्या, थापायला घ्यायच्या म्हणजे. तर बघा तुमच्या वड्या अशा छान होतील मस्त अगदी. एक वडी आपण तोडून पण बघूया. हे बघा छान निघाले आहेत बघा. खालच्या साईडनं पण असं चिकटलेलं नाही, काही नाही, काय मस्त वड्या निघाले. फक्त मी सांगितलं तसं करा. मिश्रण थोडा वेळ कढईमध्ये हलवून घ्या. हे बघा कुठं चिकट वडी झालेली नाही, काही नाही, मस्त अशा वड्या झालेल्या आहेत. आणि टेस्टला तर एक नंबर झालेले आहे, भन्नाट झालेले. नक्की ट्राय करा.